1 2 3. प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेल्या धार्मिक धम्म सहलीतील उपासक आता या ठिकाणी अंगुलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हे अकोल्याचे उपासक आहेत. प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला जेतवन बुद्धविहाराला भेट देऊन आज आपण आलेलो आहोत अंगुलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी. आणि आपल्या धम्म सहलीतील हे बघा हे उपासक आता या अंगुलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण अशा पद्धतीने आपल्या धम्म सहलीतील उपासक एका लाईनमध्ये अंगुलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. ही बघा समोर जे आहे आपली संस्कृती ट्रॅव्हल्स आहे आणि हा बाजूला बघा अंगुलीमाल स्तूप. स्तूपा किती मानाची आणायची? किती मानाची आणायची ती? अशा पद्धतीने आपल्या धम्म सहलीतील उपासकांनी या ठिकाणी अंगुलीमाल गुफाला भेट दिलेली आहे. अंगुली महाराज तिकडे अंगुली महाराज, इकडे भंतीजी महाराज, सुरू महाराज, भंतीजी बाबा, इकडे सावली द्या, सावली तिकडे. असं असं स्तूपाकडे तोंड करायचं, स्तूपाकडे. बोलो अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं
भगवन्तं अभिवादेमि स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि। महाकरुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी श्रावस्ती येथील आपण पवित्र ठिकाण जेतवन या जेतवनाला आपण भेट देऊन आज या ठिकाणी अंगुलीमाल स्तूपाला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी अंगुलीमालाचं परिवर्तन झालं लक्षामध्ये आणि म्हणून त्याची एक आठवण म्हणून हा विटांचा भरीव स्तूप या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आपल्याला अंगुलीमालाची स्टोरी तुम्हाला माहीत आहे सर्वांना, आहे की नाही? अंगुलीमालाचं नाव पहिले सुरुवातीचं काय होतं? अहिंसक, आहे की नाही? जो अहिंसक ज्या म्हणजे कधीच तो हिंसा न करणारा अहिंसक, शाळेमध्ये त्या गुरुकुलमध्ये हुशार एकदम विद्यार्थी, पहिला नंबर, परंतु मित्र गाव म्हणजे शाळेतले विद्यार्थी क्लास वर्ग आहे ना, क्लासमेट लोकांच्या द्वेषापोटी त्यांनी त्यांच्या गुरुच्या मनामध्ये क्लेश निर्माण केला आणि त्यांनी अहिंसकाच्या बाबतीमध्ये त्यांचे जे शिक्षक होते त्यांच्या मनामध्ये विष पेरल्या गेलं आणि विष पेरल्यामुळे काय झालं की अहिंसकाच्या बाबतीमध्ये गुरुची भावना बदलून गेली, शंका निर्माण झाली। शंका ही माणसाला उद्ध्वस्त करत असते, शंका संशय हे घरादाराला माणसाला उद्ध्वस्त करत असते आणि नेमकं तेच त्या अहिंसकाच्या जीवनामध्ये झालं। आणि नंतर मग काय झालं की अहिंसकाची पूर्ण शिक्षा पूर्ण झाली आणि सुरुवातीला अशी प्रथा होती की शिक्षा पूर्ण झाल्यानंतर गुरुला गुरुदक्षिणा द्यायची असते। लक्षामध्ये गुरुदक्षिणा देण्यासाठी अंगुलीमाला अहिंसकाला गुरुनी काय मागितलं? गुरुदक्षिणेमध्ये मला 1000 लोकांच्या करंगळ्या आणून दे। म्हणजे गुरुला माहीत होतं की 1000 लोकांना थोडं मारणार आहे, 1000 लोक याला शेराला सवासरी कोणीतरी भेटेल, याला ऑटोमॅटिक याचा पत्ता कट करून टाकेल, आहे की नाही? म्हणजे परस्पर पत्ता कट करण्यासाठी बदला घेण्यासाठी कट रचला आणि म्हणून त्यांनी काय केलं की मला 1000 लोकांच्या करंगळ्या मला पाहिजे आणि मग गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ज्याचं नावच अहिंसक होता लक्षामध्ये, तो कधीच हिंसा न करणारा, त्याचं नाव अहिंसक, परंतु त्याला गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी अंगुलीमालाला म्हणजे अहिंसकाला हत्या करावं लागलं, हातामध्ये हत्यार घ्यावं लागलं आणि हत्यार घेऊन जो दिसेल त्याला सपासप मारणे, करंगळी कापणे, गळ्यामध्ये बांधणे, करंगळी कापणे, गळ्यामध्ये बांधणे आणि म्हणून तो लोकांना मारून करंगळी गोळा करून गळ्यामध्ये घालत होता, म्हणून त्याला अंगुलीमाल अशामध्ये तो खास अहिंसक, परंतु अहिंसकाला गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी तो लोकांना मारून गळ्यामध्ये करंगळी माळ घालून तो फिरत होता लक्षामध्ये। आणि सर्व लोक सहरावैरा भयभीत राहायचे, लोक घरदारं सोडून अंगुलीमाल म्हणलं की लोकांच्या अंगावर काटा यायचा, जो दिसेल त्याला मारायचा, जो दिसेल त्याला मारायचा, असे 999 खून केले त्यांनी लक्षामध्ये। आणि शेवटची 1000वी एक खून करायचा होता त्याला आणि भगवंतानी जाणलं, भगवंतानी बघितलं लक्षामध्ये आणि त्याला अंगुलीमाल शेवटची करंगळी कोणाची कापणार होता माहीत आहे? आपल्या नाही आईची हत्या करणार होता आणि आईची हत्या करून तो करंगळी कापून आपल्या गुरुकडे जाऊन गुरुदक्षिणा पूर्ण करणार होता। भगवंताच्या धम्माच्या विनयाप्रमाणे आईवडिलांची गुरुची हत्या करणं किंवा आईवडिलांना गुरुला दुःख देणं, त्रास देणं हे महापाप आहे लक्षामध्ये, फार अकुशल कर्म आहे आणि म्हणून अंगुलीमालाच्या हाताने शेवटचं अकुशल कर्म होणार आहे, फार अकुशल कर्म होणार आहे हे भगवंतानी जाणलं आणि आईची हत्या होऊ नये अंगुलीमालाच्या हाताने, कारण अंगुलीमाल शेवटची हत्या आईची करणार हे भगवंतानी जाणलं आणि मग भगवंत अंगुलीमालाच्या दिशेने रवाना झाले।
तर रस्त्याने लोक भगवंताला विनंती करू लागले की भगवान त्या रस्त्याने अंगुलीमाल आहे, जाऊ नका. भगवान ज्या माणसाला दिसेल त्या माणसाला तो कापतोय आणि तुम्ही जाऊ नका, तो हत्या करतो, हत्यारा तिकडे आहे, डाकू आहे, अंगुलीमाल त्या ठिकाणी आहे, तुम्ही जाऊ नका. परंतु भगवंत कुठल्याही प्रकारची न घाबरता न डगमगता, कारण भगवंत हे सम्यक संबद्ध होते, करुणावान होते लक्षामध्ये. आणि म्हणून भगवंत अंगुलीमालाच्या दिशेने रवाना होतात आणि अंगुलीमालाला उपदेश करतात आणि अंगुलीमालाचं परिवर्तन होते, आहे की नाही. आणि अंगुलीमाल मग भगवंताच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि भिक्खू संघामध्ये दीक्षा घेतो लक्षामध्ये. आणि दीक्षा घेतल्यानंतर तो भिक्खू संघामध्ये बसतो आणि इथले जे राजे महाराजे लोक त्याला पकडण्यासाठी भयभीत होऊन असे चिंताग्रस्त राहत होतं. परंतु भगवंताच्या भिक्खू संघामध्ये अंगुलीमाल स्थापित झालेला आहे, अंगुलीमाल भिक्खू संघामध्ये आहे असं जेव्हा लोकांना माहिती झालं तेव्हा लोकांनी सुटकेचा श्वास सोडलेला आहे लक्षामध्ये. आणि म्हणून अंगुलीमालाचं या ठिकाणी परिवर्तन झालं, त्याची एक आठवण म्हणून हा एक स्तूप बनवलेला आहे लक्षामध्ये. याला काही लोक अंगुलीमाल गुफा म्हणतात लक्षामध्ये, परंतु हा अंगुलीमाल स्तूप आहे. तर अशा पद्धतीने या अंगुलीमाल स्तूपाला आपण सर्वांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. आता याच्या बाजूलाच बघा, या रोडच्या बाजूला पलीकडे अनाथ पिंडकाचा राजमहाल आहे. कोणता? अनाथ पिंडक. या ठिकाणाहून सोन्याच्या मोहरा बैलगाड्या भरू जेतवनाची त्या विहाराची जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी सोन्याच्या मोहरा या ठिकाणाहून पाठवलेल्या आहेत. तर आपण इथून आता अनाथ पिंडकाच्या राज हवेलीला आपण भेट देणार आहोत. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.